नमस्कार सगळ्यांना. हे बघा, मी तळोजा फेज 2ला आलो आहे आणि इथे बघू शकता तुम्ही, हा कारखाना आहे जिथे जे बिल्डिंग्सचे पार्ट्स बनतात ते सगळ्या तळोजाला सप्लाय होतो. जे पार्ट्स इथे बनतो बिल्डिंगचा ते पूर्ण तळोजाला, जिथे पण सिडकोचं बिल्डिंग्स बनतो आहे तिथे सप्लाय होतं, म्हणजे सगळं पार्ट्स. आणि समोर बघू शकता नवीन जे सिडकोचे बिल्डिंग्स उभारलेले आहेत, ते अजून पोझिशन भेटलं नाही आहे. इथे ऑलरेडी याचं पोझिशन भेटलं आहे. या साईडला बघू शकता इकडचं. आणि इथे पोझिशन भेटून मग यांना इथे पाईपलाईन पण आलं आहे ऑलरेडी. या साईडला बघा, येल्लो येल्लो तुम्हाला दिसत असेल, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा जो पार्ट आहे, हा जो पाईप दिसतोय तुम्हाला ते ह्याचं आहे, पाईपलाईन गॅस. रजिस्ट्रेशन ऑलरेडी चालू झालं आहे तळोजामध्ये. पाईपलाईन गॅस जेवढे पण सिडकोचे बिल्डिंग्स होते त्यांना पाईपलाईनचं रजिस्ट्रेशन चालू झालं आहे. 5-6 महिने लागतील गॅस चालू व्हायला. ऑलरेडी मी एकाशी बोलून बघितले, जे रजिस्ट्रेशन करत होते पाईपलाईन गॅसचं. ते बोलले की ॲटलिस्ट 5 ते 6 महिने लागतील. 5 ते 6 महिने बोलले म्हणजे आपल्याला थोडंसं पुढेच जायला लागेल, कारण की टायमावर तर कधी काय होत नाही. तर 8-10 महिने तर पकडून चाला की 8-10 महिन्यात होईल. इकडचा पण रस्ता पूर्ण बनवला आहे मस्त, आधी नव्हता. खूप सारे जे पार्ट्स बनतो इकडे, ते हायवेचे इथे पण एक बिल्डिंग बनतोय सिडकोचं, जो L&T बनवतोय. तिथे पण खूप सारे पार्ट्स घेऊन जातात हे लोक. तर मला माहीत नाही कधी कारखाना निघेल इकडून, काढतील हे लोक हा कारखाना. कारण की हा कारखाना निघणे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि माहीत नाही ते काय बनणार आहे पुढे, आणि कधी निघणार ते पण महत्त्वाचं आहे. कारण की अजून किती बिल्डिंग बनवणार सिडको इथे आपल्याला पण माहीत नाही आहे. अजून खूप पार्टी पण बनतोय वाटतं, ह्या बिल्डिंग्सचा पार्टी पण. तर आपल्याला माहीत नाही की अजून किती बिल्डिंग बनवणार आहे सिडको, आणि हा कारखाना कधीपर्यंत असणार ते पण आपल्याला माहीत नाही. आणि रजिस्ट्रेशन जे होतं इथे पाईपलाईन गॅसचं, ते काहीतरी 885 रजिस्ट्रेशन आहे. त्यात तुम्हाला काय छोटं फार कॅशबॅक वगैरे भेटतो, तर ते मायनस होतो. खूप सारे इथे बिल्डिंग्स बनलेत. आता थोडंफार प्रायव्हेट बिल्डर्सना पण इथे दिलं पाहिजे थोडं. एक गोष्ट इथे सांगतो, इथे खूप लोकांकडनं आपल्याला कळालं आहे की पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. आता माहीत नाही कुठे कुठे, स्वप्नसागरमध्ये तर आहे पाण्याचा काही पत्ताच नाही. वन टाईम येतो दिवसाला, अर्धा तास 1 तास असं. 24 तास पाणी तर आत्ता सध्या नाही. फर्स्ट एक वर्ष होतं आय गेस, जेव्हा नवीन नवीन राहायला आलेले लोक, तेव्हा 1 वर्ष पाणी चालू होतं कंटिन्यूस. मग त्यानंतर जसे लोक वाढत गेले त्यांनी पाणी मग बंद केलं, मग त्याचं पाण्याचं काय टायमिंगच नाही, असं झालं. आत्ता मला कळत नाही, कारण की खूप सारे बिल्डिंग्स बनवले ते तळोजामध्ये, खूप सारे म्हणजे खूप सारे. लाईटीचा तर प्रॉब्लेम आहेच नाही. कधी एखादा गेलं तर फक्त 10-15 मिनटं जातात, त्याऐवजी जात नाही. 10 मिनटं 15 मिनटं असेही जातात. आणि त्यांनी हे बॅकअप पण लावलं आहे, जे कॉमन एरियामध्ये असतं ना, असं हे बघू शकता तुम्ही. ते बॅकअप जे जनरेटर असतात ते जनरेटर लावलं आहे. एखादा गेलं तरी ते कसं आतमध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला वगैरे लाईटी असतात, फक्त घरातलं जातात, आपलं लिफ्ट वगैरे चालू असते बॅकअपमुळे. हे बघा, हे जे नवीन बिल्डिंग इथे बनतं आहे पूर्ण, आहे सिडकोचे. सगळ्यात आधी बिल्डिंग्स बनवण्याच्या आधी त्यांना हे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं पाहिजे प्रॉपरली. इन्फ्रास्ट्रक्चरच प्रॉपर नसेल तर मग राहायला पोझिशन देणं अर्थ नाही त्याचं. इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर असलं पाहिजे, इलेक्ट्रिसिटी आहे, पाण्याचं प्रॉब्लेम नसला पाहिजे. ते 24 तास बोलले तर 24 तास दिला पाहिजे. आता फक्त टँकर येतात इथे, टँकरने पाणी देतं इथे. खूप खूप जागेवर मी बघितलं आहे की टँकरने पाणी जातात.
आणि टँकरचे पाणी पण एवढे घाण असतात, धूळ असतात आतमध्ये, खूप बेकार पाण्याची परिस्थिती खूप बेकार येते. थोडासा विचार करा तुम्ही, सिडकोचे घर घेतात ते हे सगळे चॅलेंजेस तुम्हाला येतील, की पाणी वगैरे तर थोडं इश्यूज आहे पाण्याचं, तर पकडून चाला तुम्ही. आणि थोडंसं ह्या साईडला मेट्रो वगैरे या साईडला नाही, ते पेंदर तुम्हाला 15-20 मिनटं चालत जायला लागेल, 15-20 मिनटं 25 मिनटं इथून 25 मिनटं तरी चालत जायला लागणार तुम्हाला. हे जे बिल्डिंग आहे ब्लू बिल्डिंग, हे सगळे बिल्डिंग दिसतं ते इथून तुम्हाला 25 मिनटं तर चालत जायला लागणार, तेव्हा जाऊन तुम्हाला मेट्रो भेटणार. बस पण टायमावर येत नाही, बस चालू केलं आहे ऑलरेडी, 5-6 महिने झालेत, बट बससाठी पण वेट करायला लागतो, टायमावर नाही येतात पण टायमावर येत नाही. आणि हे बिल्डिंग्स कसे खूप सारे, म्हणजे एका फ्लोअरवर खूप सारे त्यांनी फ्लॅट्स दिले आहेत, तर सिडकोला तर खूप फायदा होतो याचा. लोकांना त्याचा काय फायदा होतो ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी असे म्हणजे एवढ्याशा जागेवर त्यांनी एवढे फ्लॅट्स बनवले आणि प्रत्येक फ्लॅटचा पाठी त्यांना 22 लाख 25 लाख 30 लाख असं भेटतं आहे. EWS आय गेस ह्याचं इथे EWS 22-23 लाखाला आहे, म्हणजे 25 लाखपर्यंत जाईल तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे घेऊन सगळं. रजिस्ट्रेशन वगैरे सगळं घेऊन तुमचं 25 लाख तरी इथे होईलच. आणि या साईडला सगळं पाठी हे MIDC वगैरे आहे तिथे. म्हणजे आधी स्टार्टिंगला खूप स्मेल व्हायचा, स्मेल म्हणजे जेव्हा मी खूप पहिला आलो होतो, तुम्ही माझं चॅनलला बघू शकता स्टार्टिंगचा व्हिडिओ, जेव्हा 2019ला मी आलेलो इथे, तेव्हा इथे काहीच नव्हतं. 2019ला इथे काहीच नव्हतं, म्हणजे हे सगळं बिल्डिंग बनवतं. तुम्ही माझ्या स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघू शकता. खूप सारे मी इथे लेआउट प्लॅन पण सांगितलेला, प्रत्येक बिल्डिंगचा कोणता रूम कुठे येणार, लेआउट प्लॅन्स, त्यात पण मी कोणता रूम कुठे येणार, काय पुढे बनणार आहे, ते सगळं सांगितलं. तर एक एक व्हिडिओ तुम्ही बघू शकता जाऊन. आणि ह्याचं पण लेआउट प्लॅन वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला काय बघायचं आहे, काही तुम्हाला अडचण असेल, काय प्रश्न असेल, कसला व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहिजे, तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. पुढे एक लक्षात ठेवा, इथे इथे थोडंसं ट्रॅव्हलिंग वगैरेचं प्लस पाण्याचं ते इश्यू असणार तुम्हाला. ते कधी सॉल्व होईल ते आपल्याला माहीत नाही. 10 वर्ष जाऊ शकतो, 15 वर्ष जाऊ शकतो, किती टाईम लागणार ते आपल्याला माहीत नाही. ठीक आहे. आता इथे काही लोक राहतात ते तळोजामध्ये, ते मला सांगा की कुठे 24 तास पाणी आहे. स्वप्नसागर आहे, आनंदसागर आहे, सुखसागर आहे, धनश्री आहे, आपल्याकडे मारवा आहे, आसावरी आहे, तर कुठे 24 तास पाणी आहे? मला कमेंटमध्ये सांगू शकता. स्वप्नसागरमध्ये मी ऐकलं पाणी नाही आहे 24 तास, स्टार्टिंगला होता. तर मला तुम्ही सांगा कुठे कोणताही प्लॅन पाहिजे बिल्डिंगचा, तळोजा असेल तुमचा, खारघरचा असेल, कोणत्या सिडकोचे बिल्डिंग, जुईनगर असेल कुठे, वाशी असणार, तर तुम्हाला काही प्लॅन वगैरे पाहिजे, लेआउट प्लॅन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, तसं मी व्हिडिओ बनवेल. आणि तळोजामध्ये डेव्हलप्ड व्हायला टाईम जाईल, किती टाईम जाणार ते आपल्याला माहीत नाही येते. हे फॅक्टरीज वगैरे पण निघाले पाहिजे, खूप सारे फॅक्टरीज पण येते, ते पण काढलं पाहिजे हळूहळू, कारण की इथे थोडंसं पॉल्युशन्स पण आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन वाढवलं पाहिजे, कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे, तरच आपलं काही होऊ शकतं इथे. मेट्रोसाठी तर थोडंसं मेट्रो इथपर्यंत केलं असतं तर बरं झालं असतं, कारण की खूप सारे लोक इथे राहायला आहे. हे थोडा जवळून व्हिडिओ काढतोय मी, एवढा मोठा आहे ते, पूर्ण असं हे केलं आहे. इथे पण आहे बिल्डिंग, इथून रस्ता आहे मधून असं, आता त्यांनी बनवलं आहे ते असं. आणि इथे फॅक्टरीज आहेत, हे बघा हे फॅक्टरीज आहेत. इथे आधीचे सिडकोचे बिल्डिंग आहे. हे जे आधीचे बिल्डिंग्स आहेत थोडेसे कंजेस्टेड आहे, बाल्कनी वगैरे काय आहे नाही याला, म्हणजे नॉर्मल असंच बनवून दिलं आहे. तुम्ही ग्रीज वगैरे लावू शकता, बट मला वाटतं हे जे नवीन बिल्डिंग आहे त्यात ऑलरेडी बाल्कनी आहे. ऑलरेडी थोडंफार असं दिसतंय मला बाल्कनीज वगैरे. बिफोर बाईंग सिडकोचे घरं तुम्हाला थोडंसं कन्सिडर करायला लागेल, प्राईस वगैरे थोडेफार हाय वाटतं ते. सिडकोने घरं बनवलेत तर सगळ्यांसाठी हे असलं पाहिजे कन्सेशनल, म्हणजे एवढं महाग नसलं पाहिजे, 22-25 लाख. 15-18 लाख
पर्यंत ठीक आहे. 20 लाख 15-18 लाख 15-18 लाख ठीक आहे. म्हणजे 22-25 लाख म्हणजे खूप जास्तच वाटते. अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे अर्थच त्याचं हे असतं की कमी पैशात 15-18 लाखामध्ये ठीक आहे. म्हणजे खूप फ्लॅट्स बनवते एका फ्लोअरवर 12-12 15-15 फ्लॅट्स बनवते. म्हणजे कॉस्टिंग थोडं कमी केलं पाहिजे सिडकोने. सगळ्यांना रूम भेटेल तसं केलं पाहिजे कमी पैशात. बट थोडंसं महाग आहे इथे रूम्स. LIG ट्राय करा की EWSसाठी भेटलं तर बेस्ट आहे. LIGचं तर खूप महाग होते. इथे जे नवीन सिडकोचे जे म्हणजे आधीचे बिल्डिंग्स आहेत त्यात रूम LIGचे 35-40 लाखपर्यंत जाते. मला नाही वाटत ते अफोर्डेबल आहे करून 25-40 लाख 35-40 लाखापर्यंत, कारण की खूप महाग येते. आणि त्याच रेंजमध्ये तुम्हाला दुसरीकडे पण भेटून जाऊ शकतो थोडं बघितलं तर. आणि इथे म्हणजे अशा एरियात तुम्ही 40 लाख देऊन काय अर्थ नाही आय गेस. ते हे मला असं वाटतं. EWSसाठी ठीक आहे 15-20 लाखपर्यंत तरी ॲटलिस्ट 15-20 लाखपर्यंत ठीक आहे. म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे पुढे होऊ शकतो डेव्हलपमेंट. नॉट शुअर. थोडं फार ह्यांनी डेव्हलप केलं चांगलं तर बरं आहे. कारण की अजूनपर्यंत ते पूल पण नाही बनवलं यांनी. जे पूल आहे आपलं जे खारघर टू तळोजा आहे ते 10-12 वर्ष गेले त्याच्यातच. ते अजून पूल नाही बनवलं त्यांनी. मेट्रोज त्यांचं 15-20 वर्षानंतर झालं आहे ते पण. तर थोडंसं बघा EWSसाठी काइंड ऑफ भेटलं तर बेस्ट राहील थोडंफार मला असं वाटतं. अँड रेंट वगैरे इथे तर आता जर सध्या चालू आहे EWSचं काय ते 6-7 हजार रुपये चालू आहे. LIGचं 8 हजारपर्यंत भेटतो असं. ठीक आहे. असेच व्हिडिओ वेगवेगळे पाहिजे असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच खूप वेगवेगळे व्हिडिओज मी आणणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. ओके, चला, थँक्यू.